बाप बाप हा बाप असतो. मागच्याच आठवड्यामध्ये जागतिक वडील दिन साजरा झाला. 23 जून फादर्स डे झाला. त्यानिमित्ताने वडिलांबद्दल काही 4 गोष्टी मांडत आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी मी झी मराठीवरील एका कार्यक्रमात एका मुलीने सांगितलेल्या आहेत, पण मलाही खूप आवडल्या आणि पटल्या. ही आणि त्या अनुषंगानेच इथे मांडत आहे. बाबा, पप्या, डॅडी बोलायला, ऐकायला किती छान वाटतंय नाही? पण आपण कधीकधी मुद्दाम होऊन जाणून बुजून त्यांना बाप या नावानेच संबोधतो. माघारी आज अशाच एका बापाची कहाणी. आई घराचे मांगल्य असते तर वडील घराचे अस्तित्व असतात. पण आपण या अस्तित्वाला आपण कधी समजून घेतले आहे? त्यांच्याविषयी अजून तरी फारसे चांगले बोललेले जात नाही. लोकांनी वडील रेखाटलेले आहेत, तेही तापट, व्यसनी, चिडखोर, भांडखोर, मारझोड करणारे. नाही, असे वडील असतील. ही 1 ते 2% पण बाकीच्या चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाट असतात, ती रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते. आणि रडणाऱ्यांपेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडत असतो. कारण ज्योतीपेक्षा समई जास्त तापत असते आणि श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो. आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते, पण रात्री उशीत तोंड खुपसून मुसमुसात ते आपले वडीलच असतात. स्वतःचे वडील जरी वारले तरी त्यांना रडता येत नाही, कारण लहान भावंडांना धीर देणे, कुटुंबाला आधार देणारे पण तेच असतात. पत्नीने अर्धवासात सोडले तरी स्वतःला आवर घालत मुलांच्या अश्रूंना आवर घालणारे वडीलच असतात. जिजाऊंनी शिवबानं घडवले असे अवश्य म्हणता येईल, पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढताण लक्षात घ्यावी. देवकी यशोदेचे कौतुक अवश्य करावे, पण त्याच वेळी भरपुरात डोक्यावरून पुत्राला घेऊन जाणारा वासुदेव आठवावा. राम हा कौसल्याचा पुत्र अवश्य आहे, पण पुत्र वियोगाने तडफडून मरणारा बाप राजा दशरथच होता. वडिलांच्या टाचा झिजलेली चप्पल आणि फाटलेले बनियन पाहिले की कळते की नशिबाची भोकं त्याच्या बनियनला पडली आहेत. त्याचा दाढी वाढलेला चेहरा त्याची काटकसर दाखवतो. मुलांना कपडे घेतील, बायकोला साडी घेतील, पण स्वतः मात्र जुन्यानेच कपडे वापरते. मुलगा सलूनमध्ये 50 रुपये खर्च करतो, मुलगी पार्लरमध्ये 100 रुपये खर्चेल, पण त्याच घरातील बाप मात्र दाढीचा साबण संपला तर अंघोळीच्या साबणाने दाढी करतील. कधी कधी तोही नसेल तर पाणी लावून दाढी खरवडतील. बाबा कधी आजारी पडले तर कधी डॉक्टरकडे जातात नाहीत. मुळात ते आजारपणाला घाबरत नसतातच. त्यांना काळजी असते ती डॉक्टरांनी महिनाभरासाठी आराम करायला लावण्याची. कारण मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, घरातील सर्व खर्च यांची काळजी असते. कारण घरात उत्पन्नाचे साधन ही फक्त तेच असतात. ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलाला मेडिकल, इंजिनिअरिंग यासारख्या महागड्या शिक्षणाचा खर्च सोसतात. महिन्याचा पगार झाला की सर्व खर्चात बचत करून, काटकसर करून पहिल्या मुलाला त्याच्या शिक्षणासाठी पैसे पाठवतात. खरे तर सर्वच मुले नसले तरी बरीच मुले या पैशातून शिक्षण कमी आणि मौज मजा जास्त करतात. मित्रांना पार्ट्या देणे, सिनेमे पाहणे या सगळ्यात आपल्याला पैसे पाठवणाऱ्या वडिलांचीच टिंगलटावाळी करत असतात. हीच मुले एकमेकांना वडिलांच्या नावाने हाक मारणे, त्यांच्या स्वभावाची टर उडवणे असले प्रकार चालू असतात. ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही, कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो. आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलांमुळेच अर्थ प्राप्त होतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की जवळ वाटते ती आई, कारण ती जवळ घेते, कौतुक करते,
प्रेम करते, गोंजारते, पण गुपचूप जाऊन पेढे आणणारा, अभिमानाने सर्वांना सांगणारा बाप कोणालाच दिसत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर तोंडातून आपसुकच आई हाच शब्द बाहेर पडतो. पण एखादा मोठा रस्ता ओलांडताना अचानक जर एखादा ट्रकने जोरात ब्रेक मारून मोठे संकट टाळले तर त्यावेळी आपण बाप रे असेच म्हणतो. छोटी छोटी संकटे आई सोसती हो, पण मोठी मोठी वादळे पेलताना बापच आठवतो. काय पटतंय का? कांद्यामंगल प्रसंगी अखंड कुटुंब सहभागी होत असते, पण जर एखादा मयत झाला तर बापालाच जावे लागते. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरे झिजवणारा बाप, घरच्यासाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप. खरंच किती ग्रेट असतो बाप. वडिलांचे खरे महत्त्व त्यांनाच कळते ज्यांचे वडील लहानपणीच जातात आणि घरात सर्वात जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. एक एक गोष्टीसाठी त्यांना तरसावं लागतं. तेच वडिलांचे महत्त्व समजतात. वडिलांना समजून घेणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मुलगी. सासरी गेल्यावरही अथवा घरापासून दूर असतानाही फक्त फोनवर बोलताना वडिलांचा आवाज जरी बदललेला असला तरी त्यावरून 17 प्रश्न विचारेल, त्यांची विचारपूस करेल. वडिलांना खऱ्या अर्थाने ओळखते ती त्यांची मुलगीच असते आणि वडिलांना जपणारी, त्यांची काळजी करणारी ही मुलगीच असते. आणि एवढीच अपेक्षा एक वडील सर्वांपासून करत असतो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तुमचेही काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.